नमस्कार. कथासागरमध्ये सगळ्यांचं स्वागत. आजही युद्धकथाच, पण सध्या युद्धाचा मोसम आहे म्हणून. अर्थातच इतिहासापासून माणूस काही शिकत नाही हेच खरं. आजच्या कथेचं नाव आहे आणि आणि गावाचं स्मशान झालं. खरं तर खूप वर्षापूर्वी लिहिलेली ही गोष्ट आहे. 1971च्या युद्धाच्या 40 वर्ष पूर्ण झाली त्या निमित्ताने ज्या असंख्य गोष्टी मी शोधल्या लिहिल्या त्याच्यापैकी ही एक. आज त्याची आठवण याचं कारण आज जे गाझापट्टीचं झालं आहे ना तेच पाकिस्तानामधल्या असंख्य खेड्यांचं झालं होतं. त्याच्यापैकी एका खेड्याची ही गोष्ट. तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की हमासने पहिल्यांदा इस्रायलवर हल्ला केला. मग इस्रायलने हमासला संपवण्याची भाषा केली आणि गाझापट्टीवर असं काही हल्ला केला. अजून सुरूच आहे युद्ध. सगळं हमास नेस्तनाबूत करता करता गाझापट्टी आणि त्याच्यातले लोक यांचं काय झालं ते वेगळं सांगायची गरज नाही. असंच एक पाकिस्तानामधलं खेडं, त्या गावाचंही स्मशान झालं अशी ही कथा, सत्यकथा भारतात घडलेली, पश्चिम सीमेवर घडलेली. त्याही वेळेला आत्ता जसा हमासने पहिला हल्ला केला त्याची पहिली कुरापत काढली होती पाकिस्तानने. आत्ताचा बांगलादेश किंवा पूर्वीचा पूर्व पाकिस्तान, निर्वासितांचे लोंढेच्या लोंढे येत होते. हा सगळा इतिहास तुम्हाला माहिती आहे. त्याच्यानंतर आपण पूर्वी पूर्व आणि पश्चिम पाकिस्तान विमानसेवा भारतीय सीमा पार करून जात असे. त्याच्यातली 4 विमानं आपण पाडली. त्याच्यानंतर अर्थातच पाकिस्तानने 3 डिसेंबरला संध्याकाळी भारताच्या सगळ्या एअरबसवर हल्ला केला. आपण तयारीत होतोच, कारण इंदिरा गांधी यांनी त्यावेळेचे साम माणिकशा यांना आधीच बोलवलं होतं. प्लॅन आपले रेडी होते आणि हल्ला करून विमानं परतायच्या आत आपल्या ॲक्शनला सुरुवात झाली. अर्थातच तिकडे डिटेलमध्ये न जाता या छोट्याशा खेड्याची छोटीशी गोष्ट त्यावेळेला एक कॉलम मी लिहित होते. त्या कॉलममध्ये लिहिलेली आ चंद्र सूर्य नांदो या पुस्तकातली गोष्टीचं नाव आहे आणि गावाचं स्मशान झालं. सराज चक्र भारताच्या पश्चिम सीमेवर पाकिस्तानामधलं एक गाव, खातं पितं शांत गाव. त्यावेळेच्या पाकमधल्या इतर खेड्यांसारखंच एक मातीच्या भिंतींची बुटकी घरं, प्रत्येक घरासमोर अंगण, त्यातच एक जिना 10-12 पायऱ्यांचा आणि वर छपराकडे जाण्यासाठी. गावाच्या आसपास दाट झाडी, नदी नाले ओलांडून गावाकडे येणारा एक छोटासा रस्ता आणि भोवती पसरलेली शेती, बस. बाकी सुधारणांचं वारं गावाला त्यावेळेपर्यंत लागलंच नव्हतं. साधी भोळी आणि धार्मिक वृत्तीची माणसं, आधुनिकतेचं आणि नव्या विचारांचं वारं त्यांच्यापर्यंत पोचलंच नव्हतं. धर्माचा पगडा आणि भारतद्वेष मात्र पुरेपूर भिनलेला होता. एक दिवस नवल घडलं. गावातले लोक स्वतःला नशीबवान समजू लागले. 3 डिसेंबरला तर गावातल्या लोकांनी खुशी साजरी केली. देशाच्या कामी आपण मोलाची कामगिरी बजावणार, देशाच्या कामी आपण मोलाची कामगिरी बजावणार, लवकरच भारताची मान मुरगळली जाणार, अशी खुशीची गाजरं ते खात होते. त्याला कारणही तसंच होतं. पाकिस्तानी सेनेनं या गावाचं रूपांतर एका सुरक्षित तटबंदी असलेल्या किल्ल्यासारखं केलं होतं. शेतात असंख्य सुरुंग पेरले होते. गावाच्या घराघरात, प्रत्येक घरात प्रचंड शस्त्रसाठा केला होता. गावाजवळील झाडीत रणगाडे दबा धरून बसले होते. भारतीय सेनेनं पाक सेनेला मुनवर तावी नदी ओलांडण्यापासून रोखलं होतं. 303 ठाण्यावरून पाक सैनिकांना पिटाळून लावलं होतं. आता ते आपला मोर्चा शकरगडकडे वळवलीत. आता त्यांनी होरा बांधला, वळवतील असा त्यांनी होरा बांधला. त्यातच पाकनं अशीही माहिती काढली की इथे लढायला येणारी सेना दक्षिणी डाळभात खाणारी आहे. त्यांना पाक सेनेला आणि गावकऱ्यांना हा तर विनोदच वाटला. त्यातच त्यांनी बातमी ऐकली, पाक विमानांनी भारतीय विमानतळावर जोराने हल्ले केले आहेत. गावाच्या भाग्याचा आनंद साजरा करणाऱ्या बिचाऱ्या गावकऱ्यांना काहीच माहिती नव्हतं की त्यांचा हा आनंद केवळ क्षणभंगूर आहे. कारण 2-3 दिवसातच चित्र पालटलं.
भारतीय तोफा धडधडू लागल्या. रणगाड्यांची प्रचंड धुडं गावात घुसू लागली. मातीची घरं पार जमीनदोस्त झाली. गावकऱ्यांना पळून जाण्यासाठी वावही उरला नाही. लवकरच तोफा आणि रणगाडे परस्परांना भेटले. युद्धज्वर चढत गेला आणि अर्थातच भारतीय सेनेसमोर पाक सेनेला टिकाव धरणं अशक्य झालं. सैनिकांच्या बरोबर गावकऱ्यांनाही मरणाला सामोरं जावं लागलं. काही दिवसातच स्वराज्यचक्र सर झालं. भारतीय सेना शकरगडच्या दिशेनं सरकू लागली. गावात उरले फक्त आणि फक्त रणगाड्यांचे अवशेष, बोडके तोडके रणगाडे, सैनिक आणि गावकऱ्यांचे बेवारस मृतदेह. एका हसत्या खेळत्या खेड्याचं, गावाचं भारतद्वेषामुळे स्मशान झालं होतं. मला वाटते ही कथा ऐकली ते म्हणूनच मला सुचलं की इतिहासावरून माणूस काही शिकत नाही, हेच खरं. आत्ता हमासनेही तेच केलं आणि भारतामध्येही आपण परत त्यांना तेच बजावतोय. खोडी आमची काढाल तर, खोडी आमची काढाल तर, तुमच्या नशिबी पण तेच येईल. अशी ही छोटेखानी कथा आणि गावाचं स्मशान झालं. नमस्कार, धन्यवाद. गोष्टीतून बोध घ्या, मुलांना सांगा, इतरांना सांगा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.